सुख
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय हरि प्राप्ति से ऊपर
हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भावाची बंधने संत विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेने साधती साधने तुटती भावाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधने तुटती भावाची बंधने विठ्ठल आत्मस्वरूप गणेशु केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वक्तृत्वा गोडपणे अमृताचे पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरांची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोग पीठे तटे भीमरत्यं परं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत परिस्थितीने श्रीमंत स्वभावाने शांत असे असणारे पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा असून नाथ महाराज या अभंगात हरिप्राप्तीचा उपाय सांगतात विठ्ठल सेवा सुरू करण्याआधी जो काही परिहार द्यायचा तो असा नाथ ब्रह्म आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आयोजित भव्य बाल सुसंस्कार शिबिर यामध्ये आजचा 10वा दिवस त्यानिमित्ताने माझे गुरुवर्य श्री संतोषजी महाराज दीक्षित यांनी मला सेवा करण्याचा योग दिला त्यानिमित्ताने मी त्यांचे खूप खूप आभार मानतो व सेवेला प्रारंभ करतो विठ्ठल विठ्ठल लोक हरिप्राप्तीसाठी अनेक साधने करत असतात तरी त्यांना हरिप्राप्ती होत नाही मग कोणी सद्गुरुस्थानी सांगावे तुम्हाला जर हरिप्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्ही नाथ महाराजांकडे जा त्यांना हरिप्राप्तीचा उपाय विचारा तर ती सर्व साधक मंडळी नाथ महाराजांकडे जाते व नाथ महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत होते श्री संताजी माता चरणावर
ती सर्व साधक मंडळी नाथ महाराजांकडे चरणावर नतमस्तक होऊन उभी राहतात व म्हणू लागतात, नाथ महाराज, आम्ही हरिप्राप्तीसाठी अनेक साधने केली तरी आम्हाला हरिप्राप्ती झाली नाही. शास्त्र सांगते, जर या जीवनात हरिप्राप्ती झाली नाही तर जीवन व्यर्थ जाते, म्हणून तुम्ही आम्हाला हरिप्राप्तीचा उपाय सांगा. तर नाथ महाराज त्यांना प्रथम त्यांना सांगतात की हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. तसा विचार केला तर हरिप्राप्तीचे अनेक उपाय आहेत. जप आहे, तप आहे, नामस्मरण आहे, तीर्थाटन आहे. उपायाची काही कमतरता नाहीये, उपायाची नाही आणत येते. जप आहे, तप आहे, नामस्मरण आहे, तीर्थाटन आहे, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, कर्म आहे. तसा कर्म या मार्गाचा जर विचार केला तर कर्म मार्ग हा अतिशय सूक्ष्म आहे. किम कर्मेति कपयोपेत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात वा मोक्षसे शुभात. कर्म कशाला म्हणतात, अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, याचा विचार करता करता मोठी मोठी क्रांतिदर्शक टक्क झाले आहे. म्हणून कर्म मार्ग हा अतिशय सूक्ष्म आहे. तसाच योग मार्ग आहे. योगाची वाटा जेने गाली सुवाटा, तया दुःखाची वाटा भागाला. 12व्या अध्यायातील श्लोक आहे. क्लेशोधिक तरस्तेशा व्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता इगतिर दुःख देहवद वीर वाप्यते. प्राणसिद्धी नव्हे असा हा योग मार्ग आहे. योग मार्ग हा दुस्तर आहे. तसा ज्ञान मार्ग आहे. ज्ञान मार्गाला अधिकार संपन्न साधक असावा लागतो. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षिक्त असा असणारा हा चतुष्ट संपन्न ज्ञानाचा अधिकारी होय. या कलियुगात विवेकवान अवेगी झाले, वैराग्यवान भोगी झाले, समाधी षटक या जीवनात शिल्लकच राहिले नाही तर मुमुक्षिक्त कसले. तर त्यासाठी ज्यांनी अनादी कालापासून कर्मोपासना करून आपल्या अंतकरणातील मल व विष्कप हे 2 दोष घालवले असता अंतकरण शुद्ध होते. या शुद्ध अंतकरणात सद वासना निर्माण होते. तेव्हा आपला जीव हा परमार्थात प्रवृत्त होतो आणि सदशास्त्राचं श्रवण करतो. तेथे वैराग्य निर्माण होते. असे वैराग्य षट संपत्तीला जन्म देते आणि आपल्या अंतकरणात अत्यंतिक दुःखाची व परमानंद सुखाची तीव्र इच्छा निर्माण होते. कैमी उद्धार पावेण कैमी नारायण ऐके तुम्ही चित्त या सर्व गोष्टींचा आपल्या जीवाच्या जीवनात अभाव असल्यामुळे आपल्याला परमात्मा प्राप्ती होणं अशक्य आहे. म्हणून परमात्मा प्राप्तीसाठी त्रस्त झालेली मंडळी नाथ महाराजांकडे आली असता नाथ महाराज त्यांना संतांचे पाय धरा हा उपाय सांगतात. कारण संत हे देवाचे वकील आहेत. वकील त्यांनी जे सांगितले ते देव ऐकतो. तुम्ही अच्युतात्मा निर्धारी देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्याचे उद्धारी एरवी हाती न धरी अनाते. आपण पुराणातल्या गोष्टी ऐकत असतो. तशीच वाल्या कोळ्याची गोष्ट आपण ऐकलेली आहे. वाल्या कोळ्यासारखी गेलेली केस जेव्हा नारदांसारख्या संतांनी हाती घेतली तेव्हा वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी बनवले. तसाच अजामेळा भिल्ली, शबरी भिल्ली यांना संतांच्याच मार्गदर्शनाने देवाची प्राप्ती झाली आहे. अजामेळा भिल्ली तरी कुंटीने प्रत्यक्ष पुराणे वंदियले. हा संतांचा अधिकार आहे. तशीच पुराणातील एक गोष्ट आहे. गजेंद्र व नक्र या दोघांची ही गोष्ट, ती गोष्ट तुम्हाला सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. गजेंद्र व नक्र यांचे युद्ध सुरू होते. ते युद्ध हजारो वर्षापासून चालू होते. त्यामध्ये गजेंद्राच्या नातेवाईकांनी हे युद्ध सोडवण्याचा फार प्रयत्न केला तरी हे युद्ध सुटले नाही. तदनंतर गजेंद्राचे नातेवाईक त्याला वैतागून निघून गेले. गजेंद्र हा दुःखात पडला. तो विचार करू लागला. त्याने विचार केला, आता मला या दुःखातून कोण सावरील. म्हणून त्याने सरोवरातील एक कमळाचे फूल तोडले. ते तोंडात धरून वरती गेले व तो म्हणू लागला, कोण आहे तो ब्रह्मांड चालक, हाके सरीशी देईल हाक. तो जोरात ओरडला, देवा धाव देवा धाव. देवाने ही
देव जेवायला बसले होते. वदनी कवळ पाणी फिरवून वदनी कवळ घेता हा श्लोक म्हणणार तेवढ्यात देवाला ही हाक ऐकली. देव जसे उठले तसे पळत सुटले. देव पळत वेगाने पळत सरोवराजवळ पोहोचले आणि गजेंद्राला सरोवराच्या बाहेर काढले. गजेंद्राचा पाय हा नकराने धरलेला होता. नकर हा गजेंद्राचा पाय सोडत नव्हता. देव म्हणाले, हे नकरा, का तू गजेंद्राचा पाय धरला आहे? सोड त्याचा पाय. तेव्हा नकर म्हणू लागला, देवा तुम्हाला माहित नाही का, गजेंद्र हा तुमचा भक्त आहे, म्हणजे तो संत आहे आणि संतांचे पाय धरले असता हरीची प्राप्ती होते. असे तर संतांचे वाक्य आहे ना. हेच नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. हरी प्राप्तीची उपाय 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 हरी प्राप्तीची ज्यांनी या जन्मी व पूर्वजन्मी निष्काम सेवा करून आपल्या ठिकाणी असलेले दोष काम, क्रोध, मद, मत्सर, दंड, अहंकार, आशा, तृष्णा हे सर्व घालवले. ज्यांच्या वृत्तीचा विषय फक्त एक परमात्माच झालेला आहे. विषयात त्यांचा झाला नारायण. 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 नवडे जनार्दन माता पिता. नवडे जनार्दन माता पिता. नवडे जनार्दन माता पिता. नवडे जनार्दन माता पिता. विषयात त्यांचा झाला नारायण. 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 या लोकातील सर्व गोष्टी, कीर्ती, धन, मान्यता, भोग इत्यादी सर्व गोष्टी ज्यांनी आपल्या भक्तीच्या माध्यमातून घालवल्या, ज्यांच्यापाशी कोणताही बंद शिल्लक राहिला नाही, जे रात्रंदिवस देवाचेच भजन करतात, तेही देवासाठीच करतात आणि देवहोणी करतात. भगवान म्हणाले, अरे अर्जुना, मीच होणी पांडवा करीती माझी सेवा. तर अशा अधिकाराचे जे संत असतात त्यांचे दर्शन झाले असता आपल्या अंतःकरणात कोणताही बंद शिल्लक राहत नाही. पण भाग्य लागते. भाग्याशिवाय असं संतांचे दर्शनही नाही, भेटही नाही आणि सेवाही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अरे भगवंता, द्वंद्वारहित संतांचा सेवक मी कोणत्या पुण्याने होईल? कोण पुण्याईचा होईल
ऐसे वर्म मद दावी नारायण 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 साठी पुण्यरूपी भाग्य असावे लागते आणि भाग्य उदयाला आले की संत पाय जोडतात. भाग्याचा उदय ते हे संत जोडी पाय आणि एकदा का संत पायाचे दर्शन झाले दुसऱ्या कोणत्याही साधनाची गरज पडत नाही. हेच नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. तेने साधती साधन 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 तुटते भावाचे बंधन 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 तुटते भावाचे बंधन तेने साधती साधन तेने साधती साधन तेने साधती साधन तेने साधती साधन साधती साधन तेने साधती साधन तेने साधती साधन म्हणजे जन्मरूपी संसार होय. आपण घरदार पोरबाळ गुरढोर शेतीवाडी याला आपण संसार म्हणतो. पण हा संसार इतका त्रासदायक आहे. पण मनुष्य जन्मालाच आला नाही तर या संसाराचे दुःख भोगावे लागत नाही. पण संतांचे जर दर्शन झाले तर हा संसार निवृत्त होतो. कारण संतांशिवाय देवाची प्राप्ती नाही. हेच नाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. संताविना प्राप्ती नाही 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 ऐसे वेद नेती वाई ऐसे वेद नेती वाई साधती साधने तेने साधती साधने ऐसे नेती गाणी गाणी ऐसे वेद नेती वाई तेने साधती साधने तेने साधती साधने शिवाय प्राप्ती नाही असे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे सांगतात. अरे बाबा हो तुम्हाला देव पाहिजे आहे का तर तुम्ही संतांच्या समागमामध्ये राहा. संत समागमे धरावी आवडे संत समागमे धरावी आवडी 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 संत समागमे धरावी आवडी
नाशिवंत देह जाणार सकळ 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 संतांच्या समागमामध्ये राहून जीवाने परमार्थ करावा, कारण परमार्थ हा जीवाच्या जीवनाचा एक महाधन आहे. परमार्थी महाधन जोडी देवाचे चरण. संतांच्या समागमामध्ये राहून परमार्थ करावा. बघा, जिवंत उदाहरण आहे. आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्ही एवढ्या लवकर या विद्यार्थी आश्रमामध्ये आलो. आम्हाला योग्य तेथे मार्गदर्शन केले जाते. तुम्ही घरी असता तर पहाटे लवकर उठला असता का? तुम्ही हरिपाठ पाठ केलं असतं का? तुम्ही काकडा भजन पाठ केलं असतं का? सांगा. नाही, नसतं केलं ना, तर हेच आम्हाला इथं शिकवलं जातं. हेही संतांच्या कृपेने नाही, संतांच्या संगतीशिवाय नाही. संतांच्या संगतीशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही. हे वेदही सांगतात आणि शास्त्रही सांगतात. म्हणून संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई. संत हे दयाळू असतात, संत हे उदार असतात. जगाच्या उद्धारासाठी संत अवतार घेतात. अवतार तुम्हा दराया कारण उद्धरया जना जड जीवा. किंवा जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारे. आपल्या जीवाच्या ठिकाणी ज्या काही संसारिक इच्छा प्राप्त होतात त्याचेच मार्गदर्शन आपल्याला संत करतात. संत सांगतात, अरे बाबा, तुझ्या संसारात गुंतला आहेस ना, तो संसार नाशिवंत आहे, तो नाश पावणार आहे, तो माईक आहे, तो तुम्हाला अधोगतीला नेणार आहे. म्हणून उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे जरणी ठेवा माता, सुखविता जन्माच्या. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे जरणी ठेवा माता, सुखविता जन्माच्या. त्यासाठी संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणी नामस्मरा, मुक्ती सायुज्याचा वरा. ह्याची करा रे बापांनो. नाथ महाराज सांगतात, संतांचे जे मनोरथ आहे ते संत आपले आपले पूर्ण करत असतात. हेच नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात.
आपल्या मुलाच्या गळ्यात पडावासं वाटतं, म्हणजे आपला मुलगा कीर्तनकार व्हावासं वाटतं, आपल्या मुलाचा हरिपाठ पाठ असावा असं वाटतं, आपल्या मुलाचा काकडा भजन पाठ असावं असं वाटतं. असं कुणाला वाटतं बरं? आपलं का हरिपाठ पाठ असावा, आपला काकडा पाठ असावा. तर ज्यांना असं वाटत असेल त्यांनी नाथब्रह्म आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये निश्चित आपला प्रवेश करा. आणि एवढंच मी बोलतो, एवढीच माझी विनंती करतो. आणि माझ्या गुरुवर्यांची कृपा, जेवढं काही बरोबर असेल तेवढी माझी गुरुवर्यांची कृपा समजून तुम्हाला आशीर्वाद ठेवा. आणि जेवढं काही चुकलं असेल तेवढं माझं मला वापस करा, एवढीच विनंती करून मी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली संस्थेचे विद्यार्थी पखवाज वादन असन, दोन्ही पखवाज वादक अतिशय, दोन्ही पण मोठे, वयाने सगळ्यात मोठे येते दोघं पण. आणि गायन असेल, गायनामध्ये अतिशय सुंदर आणि कमी वयामध्ये ज्या मुलांनी काम केलेलं आहे, ज्या मुलांनी उंच भरारी घेतलेली आहे, म्हणजे एक कौतुक म्हणून या विद्यार्थ्यांनी खूप कमी वयामध्ये, म्हणजे साधारण 2 वर्ष, काही नाही 1 वर्ष झालं फक्त, परंतु अतिशय सुंदर प्रमाणे, असं कोणी म्हणणार नाही का त्यांच्याकडे बघून की ते आता पहिल्यांदाच गायन करतायत, पहिल्यांदाच कीर्तन करतायत. असं सर्व विद्यार्थी, माझी या नादब्रह्म आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमधील सर्व माजी विद्यार्थी यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि मुलांनो, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगणे, आता नवीन मुलं बरेच याच्यामध्ये, बरेच जण म्हणजे श्लोक सुद्धा तुम्हाला इथं आल्यानंतर शिकवला गेला, बरोबर ना. या मुलांनी तुमच्यासारखीच मुले होती, ती ज्यावेळेस या संस्थेमध्ये आले त्यावेळेस तुमच्यासारखी मुलं होती, परंतु त्यांनी अभ्यासाची चिकाटी केली, अभ्यासाचा ध्यास घेतला. आणि तुमच्यासारखंच त्यांना पण करमत नव्हतं, कोण रडायचं, कोण महिना रडायचं. आता ज्या विद्यार्थ्याने कीर्तन केलं, या विद्यार्थ्याचाच एक सांगतो मी, त्याला रोज सकाळी शाळेत जायच्या अगोदर फोन लावायचा घरी, त्याच्या आई संग बोलायचं, परत शाळेतून आला का परत फोन, म्हणजे 1-1 तास तो कोपऱ्यात जाऊन रडायचा. त्याला करमत नव्हतं, कारण तो इयत्ता 6वीला या ठिकाणी आलेला होता. तो एकदम छोटा होता, आता थोडा मोठा झाला, पण तुमच्या तो वयामध्ये 6वीला असताना तो या ठिकाणी आला आणि त्याला अजिबात करमत नव्हतं. म्हणजे त्याला त्याचे जे मित्र होते काही त्याच्याबरोबर आलेले, हे 2-3 जण काही कोपऱ्यामध्ये जाऊन रडायचे, परंतु त्यांच्या आई वडिलांनी त्याला सांगितलेलं होतं की तुला या संस्थेमध्येच थांबायचंय आणि तुला काहीतरी करिअर करून दाखवायचंय. मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, आज हा मुलगा आता आपल्याला इथं दिसतोय, परंतु याच्या वक्तृत्वावर आणि विशेष म्हणजे त्याचं फक्त अध्यात्म नाही, परंतु शाळेवर सुद्धा तितकंच लक्ष आहे. शाळेत सुद्धा तो टॉप 10 मध्ये आहे. आता परीक्षा झाल्या, वार्षिक परीक्षा झाल्या,
त्या परीक्षेमध्ये पण तो वर्गात 1 नंबर आहे, म्हणजे त्याच्या तुकडीमध्ये तो 1 नंबर आलेला आहे. म्हणजे मला सांगायचं काय की शाळा करून सुद्धा तो हे करू शकतो. अध्यात्म पण तेवढं तयार आहे आणि त्याचे शालेय शिक्षण पण तेवढं तयार आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना तुम्हाला मी सांगतो की असं काही नाही का तुम्ही अध्यात्म शिकले म्हणजे तुमचं काही झालं किंवा ती शाळा शिकायची. दोन्ही पण आपले 2 चाके, अध्यात्म आणि विज्ञान हे आपल्या शिक्षणाचे 2 चाके, हे दोन्ही चाक आपल्याला बरोबर घेऊन चालायचे. ते या विद्यार्थ्यांनी केलेले. या विद्यार्थ्याचं कौतुक जेवढं करावं तेवढं थोडं आहे. आपल्या या संस्थेचे शिक्षक तुम्हाला ज्यांनी पखवाद शिकवला, श्लोक शिकवला, त्यांचे पिताश्री आलेले या ठिकाणी. तर 1-2 मिनिटं तुम्हाला ते एक मार्गदर्शन करतील. या संस्थेला त्यांच्या शुभेच्छा, आशीर्वादपक 2 मिनिटं ते बोलतील. मी हरिभक्तपरायण सोपान महाराज गाडीकर यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं येऊन आपल्या या विद्यार्थ्यांबद्दल, संस्थेबद्दल थोडं मार्गदर्शन करावं. खूप धन्यवाद. असाच आशीर्वाद, सहकार्य, मार्गदर्शन आम्हाला या संस्थेसाठी अपेक्षित आहे. ते तुम्ही इथून मागं तर केलेलंच आहे, परंतु इथून पुढं पण करणार आहात. मी संस्थेच्या वतीनं त्यांना खूप खूप धन्यवाद देतो.